चला आज अशी गवारीची भाजी करूयात की चव आयुष्यभर लक्षात राहील। काल संडे त्यात एकादशी, त्यामुळे नेहमीचा संडे स्पेशल मेनू काही करता नाही आला, पण डिमांड तर बाई साप शेंबड्या पोरांसकट। तर काय काय बनवलंय आज, गवारी पासून सुरुवात करूया। गवार निवडून स्वच्छ धुवून घेतली, लागलीच कढईमध्ये तेल घेतलं, त्यात जिरे मोहरी हिंगाची फोडणी घातली, त्यातच ठेचलेला लसूण कांदा घातला, ते आधी चांगलं परतून घेतलं, त्यानंतर कढीपत्ता गवार हळद आणि मीठ घालून गवार चांगली 5-7 मिनिटे वाफवून घेतली आणि गवारीला अधूनमधून हलवून पण घेतलं, नाहीतर करपेल। चला आता गवार अर्धी चांगली शिजली आहे, यात घालूयात मसाले। घरी बनवलेला काळा मसाला आणि धने पावडर घातली, अजून आणखी काही मसाले घालायचे तर घालू शकता, पण कसं होईल ढीगभर मसाला आणि चव नाही कशाला। शेवटी कसं मनापासून केलेल्या पदार्थाची चव काही वेगळीच असते। चला आता भात वरणाचा कुकर मी एकीकडे आधीच लावला होता, पटकन याचं फोडणीचं वरण करून घेऊया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं, मग यात घातली मोहरी चांगली तडतडली, मगच घालायचे जिरे हिंग आणि ठेचलेला लसूण घालून लसूण आधी खरपूस परतून घ्यायचा, मग यात घालायची मिरची कढीपत्ता आणि हळद। आता मिरची पांढरी होईपर्यंत याला परतून घ्यायचं। डाळ फोडणीला घालायची, यावर लगेच झाकण ठेवायचं, यातला फोडणीचा धूर बाहेर जाऊन द्यायचा नाही, म्हणजे वरण अतिशय खमंग बनतं। आता उरलेली डाळ घालायची आणि वरण मंद आचेवर एक 5-7 मिनिटे ठेवायचं, त्यानंतर गॅस बंद करायचा। चला आता गवारीकडे बघूयात। आपण गवारीवर झाकणात पाणी ठेवल्यामुळे गवार अजिबात करपली नाही। आता यात घालूयात शेंगदाण्याचं कूट आणि चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून थोडीशी वाफवून घेऊया। आता गवारीची भाजी मला अगदी सुकी न करता थोडीशी लपतपीत करायची आहे, त्यामुळे झाकणावर ठेवलेलं पाणी गवारीत घालूया। तुम्हाला जर गवारीची रस्सा भाजी करायची असेल तर यात आणखी पाणी घाला। तयार झाली आपली गवारीची भाजी। कधी या पद्धतीने केली नसेल तर आवर्जून करा, खूप भारी चव लागते याची। तर तयार आहे आपला आजचा संपूर्ण स्वयंपाक। फोडणीचं वरण, चपाती, गवारीची सुक्की भाजी, भात, शेवयाची खीर आणि तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीचा खरडा। चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।